नमस्कार. स्त्री शक्तीचा जागर या दुसऱ्या दिवसाच्या उत्सवात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. असं म्हणतात, रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंतात सारा पाय माझा मोकळा. मग हे संपूर्ण जग विविध रंगांनी भरलेलं असताना सुद्धा या वेगवेगळ्या रंगामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व काही मोजकीच माणसं करतात. आणि त्या माणसांपैकी अशा रणरागिणी आपल्या सोबत आहेत, ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत, समाजासाठी काम करत आहेत, समाजातील तळागाळा माणसांपर्यंत पोहोचत आहेत. अशा रणरागिणी घे भरारी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मोहिनी मडगावकर मॅडम आज आमच्या सोबत उपस्थित आहेत. नमस्कार मॅडम. आमच्या सर्व युवा शक्तीकडून आपलं मनस्वी सहर्ष स्वागत करते. तर मॅडम, आपला घे भरारी फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थेमध्ये काम करत असताना सुरुवातीला आपली ओळख आणि ह्या फाउंडेशन स्थापन करण्याचा उद्देश नेमका आपला काय होता? मी पहिल्या प्रथम एक साधी गृहिणी होते. गृहिणी असताना मला असं वाटायचं की बाहेर लोक म्हणजे मी बघायची की स्त्रियांचे काय प्रॉब्लेम असतात किंवा किती स्त्रिया आपल्यावर स्वतःवर अन्याय होत असताना पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. मग त्यांच्यासाठी काहीतरी करायचं असं माझ्या मनात खूप होतं. मग मी असं गृहिणी असतानाच म्हणजे असं माझ्या मनात आलं की आपण संस्था काढायची. त्याचं एकट्याने जाऊन तिथे आपण काय करू शकत नाही. तिथे सगळ्या म्हणजे एक ग्रुप असेल तर आपण त्या महिलेला न्याय देऊ शकतो असं माझं मत होतं. मग मी अशा 2018 मध्ये आमचं घे भरारी स्थापन झालं. तर मी माझ्या मैत्रिणी घेऊन पहिली 5-6 जण घेऊन आम्ही तो एक ग्रुप स्थापन केला. मग त्याच्यात अजून महिला वाढवल्या आणि मग तो एक आम्ही घे भरारी फाउंडेशन नावाने ग्रुप सुरू केला. आणि कुठे महिलांवरती अन्याय होत असेल, कुठे कोणाला मदत हवी असेल, त्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. आणि सगळ्या आमच्या बायका ज्या आहेत त्या म्हणजे कुठच्या ना कुठच्या क्षेत्रात काम करतात. हाऊस वाईफ म्हणजे स्वतःकडून आम्ही जे आमचं घे भरारी फाउंडेशन स्थापन केलं. तर आम्ही आता महिलांना न्याय कसा द्यायचा ह्यासाठी नेहमी असं तत्पर असतो. कुठे कोणावर अन्याय होत असेल किंवा कोणाला काही आर्थिक मदत हवी असेल किंवा काही आता समजा गावातल्या महिला त्या आपल्याकडे म्हणजे तब्येतीकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. त्यांचं HB तपासणी, त्यांना गोळ्या देणं किंवा त्यांचं मेडिकल तपासणी करणे पूर्ण हे आम्ही म्हटलं त्या स्त्रियांसाठी आपण काम करायचं. आणि त्या ह्याच्यातून आपण घे भरारी आम्ही सर्वजण मिळून एकत्र आम्ही ते काम करतोय. नक्कीच खूप चांगलं. आजची काळात म्हणजे गरज आहे महिलांसाठी काम करणं. तर सध्या तुम्ही आता कोणत्या विषयावरती काम करतायत किंवा संस्था आता कोणते विषय धरून आणि समुदाय कोणत्या स्पेशल समुदायासाठी काम करताय का? स्पेशल समुदायासाठी असं आम्ही काम करत नाही. इव्हन सर्व म्हणजे महिला असू दे, पुरुष असू दे, म्हणजे जे कोण गरजू असतील तर ज्यांना आमची मदत हवी असेल, कुठे अन्याय होत असेल तर आम्ही तिथे जाऊन त्यांच्या समस्या सोडवायच्या प्लस त्यांना मदत करायची. अनाथ आश्रम कुठे असेल मग त्या म्हणजे अनाथ बालक असतात किंवा वृद्ध लोक असतात, त्यांना कोण बघत नसेल मग त्यांना आम्ही आमच्याकडनं आर्थिक मदत काय हवी असेल तर आम्ही ती पूर्ण करतो. कुठच्याही प्रकारची त्यांना जर हेल्प हवी असेल तर आम्ही तिथे जाऊन त्यांना हेल्प करतो. कुठच्याही एका समाजासाठी आम्ही काम करत आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी आमची संस्था उभी असते. नक्कीच अशा पद्धतीने तुमचा हा एकंदरीत प्रवास झालेला आहे. आणि खरं कसं असतं, एखादी स्त्री जेव्हा घराबाहेर जाते आणि आपल्या स्वतःसाठी काहीतरी करते किंवा इतर महिलांसाठी करत असते, तेव्हा तिला गरज असते सहकार्याची. मग तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून कसं सहकार्य मिळालं किंवा अन्य सहकार्यांचा? माझ्या सहकार्यांचं, माझ्या आई वडिलांचं, माझ्या मुलींचं मला नेहमीच सहकार्य असतं. आणि मी म्हणजे माझ्या आतूनच एक भावना असते की आपण समाजकार्य करायचं. त्याच्यामुळे मी स्वतःहून पुढे आली आणि ह्या समाजकार्याला मी स्वतःहून सुरुवात केली. त्याच्यानंतर मी राजकीय क्षेत्रात पण आली. ह्युमन राईट्स मधनं पण मी काम करते. ह्युमन राईट्स मधनं एक आपल्याला अधिकार मिळतो की आपण कुठेही अन्याय सहन झाला तर समोरून कोण विचारू शकत नाही की तुम्ही का हे बोलताय. मग आमच्याकडे राईट्स असतात. मग ते ह्युमन राईट्सचे पण मी कार्याध्यक्ष आहे. त्या थ्रू पण मी स्वतः तिथून काम करते. नक्कीच तुमचा आदर्श इतर महिलांनी सुद्धा घेतला पाहिजे. स्वतः तुम्ही म्हणालात की मी पुढे आली, त्याच्यानंतर कुटुंबाने तुम्हाला साथ दिली. नक्कीच तुमचं हे मुलाखत बघून इतर महिलांनाही समजेल आणि त्याही पुढे येतील. तर आता नवरात्रीच्या या 9 रंगांपैकी तुमचा आवडता रंग कोणता आणि तो तुमच्या व्यक्तिमत्वाशी तुम्ही कसा जोडतो? ऑब्विसली म्हणजे मी आज हे रेड कलरच घातलेला आहे, त्याच्यामुळे मला हा लाल कलरच आवडतोय. हा नवरात्रातला लाल कलर मला आवडता कलर आहे. नक्कीच. तर आता तुम्हाला जर एका वाक्यात स्त्री शक्ती म्हणजे काय सांगायचं असेल तर तुम्ही कोणतं वाक्य सांगा? स्त्री शक्ती म्हणजे स्त्रीचं हे असं रूप असतं जी कालिका असते. म्हणजे ती अन्यायाच्या विरोधातच ती कालिका देवी आपलं रूप हे करते. ती सौम्य पण आहे, शांत पण आहे, लक्ष्मी आहे. म्हणजे सगळे रूप हे स्त्री शक्तीचे या नवरात्राच्या देवीमध्ये आहे.
त्याच्यामुळे लाल कलर हा स्त्री शक्तीचा हे मी मानते. नक्कीच स्त्री कालिका असते, वेगवेगळ्या रूप स्त्रीमध्ये असतं, हा. असतात आणि ते जर धारण रणरागिणी पण आहे. रणरागिणी आहे. हा, नक्कीच तेच. आम्ही तोच शब्द तुम्हाला आणि वापरला आहे. लाल कलर हा त्याच्यासाठी होतो कारण युद्धाच्या प्रतीक आहे लाल कलर. ह्याचं म्हणजे एक रागाचं रूप आहे. म्हणजे जेव्हा स्त्रीवर अन्याय होतो तेव्हा ती पेटून उठते. म्हणजे तो अग्नीचा पण एक कलर हा लाल असतो. म्हणजे तो हा लाल रंग हा तिच्या सगळ्या स्वभावाशी निगडीत आहे. त्याच्यामुळे हा लाल कलर एक नक्कीच महत्वाचा कलर आहे ही मुलाखत नवरात्रीमध्ये. जे कोणी बघतील त्या नक्कीच पेटून उठतील रणरागिणी हा. आपल्या. तर आता आपण आपल्या संस्थेकडे येऊया की घे भरारी फाउंडेशन ही संस्था तुम्ही चालवतात. तर पुढच्या 5 वर्षात तुम्ही घे भरारी फाउंडेशनला कुठे बघता? घे भरारी फाउंडेशन आम्ही बऱ्यापैकी वरपर्यंत आणलेली आहे. आता कुठेही जिल्ह्यात गेला तरी घे भरारीचं आमचं एक नाव आहे. म्हणजे आम्ही काम हे जिल्ह्यात कुठेही करू शकतो आणि करतो आहोत. पण असं म्हणजे अजूनही आम्हाला वाटतं की काहीतरी थोडं राहिलेलं आहे. तर ते आम्ही चालू आहे आमचं काम. म्हणजे दिवसेंदिवस काम वाढवत आहोत. आमच्याकडे मेंबर पण एवढे यायला बघतात. म्हणजे आम्हाला घे भरारीत घ्या, आम्हाला घे भरारीत घ्या. म्हणजे ते पण असतं. पण आम्ही एक लिमिटेड ठेवलेलं आहे. 1-2 महिला वर्षातलं 2 घेतो. ज्या काम करणाऱ्या समाज आहे. नुसतं पण घे भरारीमध्ये कोणाला पण एंटर करायला देत नाही. फक्त ज्या सामाजिक काम करू शकतात अशांना आम्ही आमच्या घे भरारीमध्ये घेतो. नक्कीच. तर तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करताय समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये. तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात अभिमानाचा क्षण कोणता आहे? मी आता जवळ-जवळ मला 10-12 वर्ष तरी झाली की मी सोशल वर्कमध्ये आहे, पॉलिटिक्समध्ये आहे. इतर समता मंडळ म्हणा अशा मंडळांमध्ये पण आहे. बचत गटचं पण माझा एक ज्ञानेश्वरी बचत गट म्हणून आहे. त्या थ्रू पण आम्ही काम करतो. महिलांना काही गरज असेल तर त्या बचत गटातनं त्यांना हे करतो. म्हणजे काही हवं असेल त्यांना मदत तर ती करतो. तर मॅडम तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजात काम करताय. मग सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना तुमच्या आयुष्यातील सगळ्यात अभिमानाचा क्षण कोणता आहे? म्हणजे मी आता हे समाज कार्य जवळ-जवळ 10-12 वर्ष करते. पण माझी दखल घेतली गेली एका फाउंडेशन मार्फत दखल घेतली गेली. म्हणजे माझं नाव आलं त्या नॉमिनेशनमध्ये आणि मुख्यमंत्री गोव्याचे प्रमोद सावंत यांच्या हस्ते माझा सन्मान करण्यात आला. हा, तो मला सगळ्यात माझा आवडता क्षण आहे. अभिमानास्पद म्हणजे काम केल्याची कुठेतरी मला नक्कीच. पोचपावती ती सगळ्यात मोठी भेटली असं मला वाटतं. नक्कीच खूप छान. म्हणजे आम्हालाही आनंद आहे की मुख्यमंत्रींच्या हस्ते तुमचा एक महिलेचा एक रणरागिणीचा सन्मान झाला. तर मॅडम आजच्या काळात महिलांनी आपली शक्ती कशी दाखवावी याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता ह्या नवरात्रामध्ये 9 देवीने आपली 9 रूपं दाखवलेली आहे. त्याच्यात ती शांतता आहे, रागीट पण आहे. कालिकाचं अवतार ते एक वेळ म्हणजे अन्याय होत असेल ते राक्षसांना मारते पण, आशीर्वाद पण देते. त्याप्रमाणेच जर महिलेवर कुठे अन्याय होत असेल ह्या महिलांनी नवरात्रीच्या देवींची सगळ्या रूपांचा अभ्यास करावा. कुठचाही अन्याय त्यांनी सहन करू नये आणि कुठच्याही परिस्थितीशी त्यांनी सामना करावा. घरात रडत बसण्यापेक्षा पुढे येऊन काहीतरी करावं. स्त्री जन्म आपल्याला मिळालेला आहे. तो फक्त आपण घरात चूल आणि मूल ह्यातच जवळ-जवळ 70% स्त्रिया ह्या त्याच्यातच घालवतात. पण ते सांभाळून पण आपण समाजाचं पण काहीतरी देणं लागतो. स्त्री जन्म आपल्याला मिळाला आहे त्याचं स्त्री जन्माचं आपण त्याचं दुसऱ्यांना म्हणजे जसं देवी आशीर्वाद देते तसं पण आपण जे गरजू असतील ज्यांना गरज आहे तिथे आपण जाऊन तिथे त्यांची सेवा करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यांनी ह्या नवरात्रीतनंच हा घ्यायला पाहिजे की स्त्रीचं हे मोठा उत्सव असतो की तिच्या सगळ्या शक्त्या दाखवलेल्या आहेत. मग त्या शक्त्या प्रत्येकाने आपल्याला आत्मसात करायला पाहिजे आणि त्याचा उपयोग हा समाजासाठी केला पाहिजे. नक्कीच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आणि ते स्त्रीने आज आत्मसात करणं ही काळाची गरज आहे. तर आता एवढं तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतात, तुम्ही म्हणालात राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतात. मग जेव्हा ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि एक महिला म्हणून तुम्ही कधी निराश झालात का? आणि जेव्हा झालात तेव्हा तुम्हाला परत उठून उभं राहण्याचं बळ कुठून मिळालं? नाही, समाजात जेव्हा आपण काम करतो किंवा राजकीय क्षेत्रात म्हणा किंवा समाजात पण एक स्त्री जेव्हा पुढे जाते तेव्हा त्याचे काय म्हणतात ते विरोधक हे भरपूर असतात. बरोबर. म्हणजे विरोधक स्त्री जेव्हा पुढे जाते तेव्हा तिला खूप मागे खेचण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यामुळे शक्यतो स्त्रिया आजपर्यंत पुढे येत नाहीत. आल्या पुढे तरी त्यांना कुठेतरी दाबलं जातं. पण मला पण असे अनुभव आलेले आहेत की पुढे जाताना खूप असं त्रासदायक गोष्टी पण घडलेल्या पण त्याच्यातनं मी पुढे गेली. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपल्याला काहीतरी करायचंय तर आपण कुठच्याही गोष्टीत मागे राहता कामा नये. रडत बसायचं नाही. त्याचा समोर जाऊन सामना करायचा आणि आपण पुढे जायचं. हेच मी आतापर्यंत केलेलं आहे. याच्यापुढे बघूया जे माझ्या काही स्वप्न आहेत ते स्वामी मला किती म्हणजे मला माझ्या ह्या स्ट्रगल मध्ये ते मला नक्कीच साथ देतील. स्वामींची कृपा माझ्यावर कायमच आहे
आणि कायमच राहणार. नक्कीच हा. तुमच्यावर तुमच्या स्वामींची कृपा कायम राहील आणि ह्याही पुढे जाऊन तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने काम कराल यात काही शंकाच नाही. तर अत्यंत महत्वाचा एक प्रश्न आहे की लाडकी बहीण हे जे महाराष्ट्रामध्ये सरकारने योजना आणलेल्या आहेत ती योजना खरंच चांगली आहे का आणि अशा प्रकारच्या योजना महिलांसाठी आणाव्यात का? हो, खरोखरच ही चांगली योजना आहे. कारण देवेंद्र फडणवीस आपले आताचे मुख्यमंत्री ज्या आणि मोदी सरकार भरपूर योजना स्त्रियांसाठी आणतात आणि ही लाडकी बहीण योजना ही खूप महत्वाची आहे. कारण आता कुठे महिला एवढ्या म्हणजे कुठेतरी काहीतरी काम करून आपलं निवारा वगैरे हे करत असतात. बरोबर, पण हो, त्याच्यात हो. ही लाडकी बहीणची ही भेट त्यांना कुठेतरी थोडंसं सक्षम बनवण्यासाठी उपयोगीच पडते. त्याच्यात परत बस सेवा महिलांना अर्ध तिकीट हो, केलेलं आहे. बरोबर. त्याच्यातून पण त्यांचं म्हणजे आर्थिक बाजू त्यांची सबल झालेली आहे. त्याच्यामुळे ही योजना खूप म्हणजे खूपच चांगली आहे स्त्रियांसाठी. आपल्या मते चांगलं आहे, ठीक आहे. तर आता म्हणजे आता एवढ्या वर्षभरात तुमचा प्रवास झाला सामाजिक, राजकीय विविध क्षेत्रामध्ये. तर असा मजेशीर किस्सा तुम्हाला आठवतोय का? किंवा एखादी घटना अशी घडली की अजूनही तुम्ही ती घटना लक्षात आल्यानंतर तुम्ही हसतात? नाही, सामाजिक क्षेत्रात अशा म्हणजे कॉमेडी असं काय होतच नाही ना. जे काय आहे ते पण असं मला आता ह्या क्षणी नाही आठवत. नक्कीच. तर घे भरारी या नावात म्हणजे नावाला तुमच्यासाठी काय अर्थ आहे किंवा तुम्ही काय बघता? घे भरारी नाव हे असं विचार करून दिलं की आपण भरारी घ्यायची. आपण जिथे आहोत तिथे नाही राहायचं खाली. आपण ती अशी म्हणजे जसा पक्षी भरारी घेतो तसंच आपण भरारी घ्यायची स्त्रियाने, प्रत्येक स्त्रियाने. त्याच्या ह्याच्यावरूनच आम्ही हे घे भरारी नाव ठेवलं. नक्कीच अत्यंत चांगलं तुम्ही नाव ठेवलंय घे भरारी. नक्कीच तुमच्या सहित तुमच्यासारख्या अनेक महिलांना घे भरारी म्हणजे भरारी घ्यायला भरारी शिकवा. घ्यायची प्रत्येक महिलाने. नक्कीच नक्कीच आणि तुमच्या माध्यमातून ते काही होतीलच. सावंतवाडीत तुमचं जरी क्षेत्र असलं तरी तुम्ही अख्ख्या सिंधुदुर्ग महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं हो, पुढे आमचं महिलांना घेऊन महाराष्ट्रापर्यंत जावं. पण जाऊ हीच आमची अपेक्षा आहे. नक्कीच नक्की. तर मॅडम छान वाटलं तुमच्यासोबत एकंदरीत बोलून तुम्हाला अनुभवून. कारण इतर वेळी मी फक्त तुमचं नाव ऐकत होती मोहिनी मडगावकर म्हणून आहेत. परंतु प्रत्यक्षात मी तुम्हाला आज या मुलाखतीच्याच माध्यमातून भेटलेली आहे. तर नक्कीच तुमचा आदर्श इतर महिलाही घेतील. परंतु आता शेवटचा एक प्रश्न विचारते की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? सामाजिक कार्याची प्रेरणा म्हणजे माझे बाबा, आई-बाबा. तर लहानपणापासूनच मी त्यांना बघत आले. ते कुठचाही गरजू आमच्या घरी आला तर त्यांना मदत करायची. कोणालाही रिकाम्या हाताने परतवून घालवायचे नाही. मग त्यांचं ते पहिलं लहानपणापासून बघत असल्यामुळे मला पण त्या म्हणजे त्या क्षेत्रातली आवड निर्माण झाली, की बाबा माझे आई-बाबा पण सगळ्यांना असं मदत करत असतात. कोणी म्हणजे आमच्या गावात घर होतं ना, आमचं गावातलं घर, पण ते आजूबाजूची लोकं सगळे आमच्याकडे यायची. काही त्यांना अडचण आली, की माझ्या बाबांकडे यायचे आणि बाबा त्यांना तत्परतेने त्यांना मदत करायचे. ते बघून बघूनच मी मोठी झाली. त्याच्यामुळे तिथूनच माझं हे काय म्हणतात ते बाळकडू मला तिथूनच मिळालेलं आहे. नक्कीच. आणि आता या नवरात्रीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्याकडून द्या आणि महिलांना किंवा मुलींना तुम्ही काय संदेश द्याल? प्रत्येक स्त्रीने हे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. ती कितीही म्हणजे श्रीमंत घरात असू दे, गरीब घरात असू दे, पण तिने स्वतःचं स्वतः केलं पाहिजे. स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. तिला जरी समोरून काय मिळत असेल तरी तिने समोरच्याकडे हात पसरायचा नाही. तिच्याकडे स्वतःच असं हे पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मुलीने आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे. उद्योग क्षेत्रात म्हणा किंवा नोकरी क्षेत्रात म्हणा. स्वतःचं एक तिने आपलं एक अस्तित्व निर्माण करायला पाहिजे हे मला वाटतं. आणि घे भरारी फाउंडेशनच्या वतीने सर्व महिला वर्गांना आणि युवतींना, सर्व मुलींना मी खूप खूप शुभेच्छा देते. नवरात्रीच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.